मजा घ्यावी या सणाची. अरे वा 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 काय चालू काय फटका होता रे कुठला तो लागत काढत लावलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज सलग 3 दिवस आपल्या गावामध्ये जीर्णोद्धार सोहळा आहे. तर त्या जीर्णोद्धार सोहळ्याचा आजचा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवशीचे कार्यक्रम असे आहेत की आपण आज पहिल्यांदा विहिरीवरची जलदेवतेची पूजा घेतली आणि नंतर मग वरती साईबाबाच्या मंदिरामध्ये आपल्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा आज करायची आहे. अशा प्रकारचे 3 दिवस 3 कार्यक्रम आहेत आपल्या गावामध्ये. तर चला तुम्हाला दाखवतो आजच्या कार्यक्रमाची कशी रूपरेखा आहे. आणि तर हे बघा, इकडे पहिलं तर इकडे आपल्या जलदेवतेची पूजा चालू आहे. इकडे आपला मनीष दादा आणि वहिनी पूजेला बसले आहेत. आणि इकडं सर्व आपली गावची मंडळी बसली, खाली बाकी सर्व वरती आहेत. तिकडे वरती पण जाऊया आपण. पहिल्यांदा इथं आपण जलदेवतेची जी पूजा आहे ती हे करूया, नंतर मग वरती जाऊया. दादा पाणी काढतोय तिकडून. आणि या विहिरीवरती आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी जलदेवतेची पूजा करतोय मे महिन्यामध्ये. हिमाजत्रे नमः निधिकाय नमः विद्याचलयन निवाचनम सर्व सौख्ये नमः दंडाय नमः रामंगन वेदेन नमः कल्याण वरनाम कांताय नमः मुरुडाय नमः भोक्त रूपेण लक्ष्मी प्रदाय. के जनेती साधु जनेती चंद्रभागे मागे साधे करके जने रामागे कहो मुक्ति के स्वामी नाम देव महाराजी नाम देव भावे हो अच्छा तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव तमेव सर्व मनोरमे आये वाचा सगळ्यात जास्त हात जोडा, वाजू वाज घ्या. प्रार्थना श्री गंगा माते की जय, गावदेवी माते की जय. तांदूळ जमा सगळ्यांनी आणि या तांदूळ सोडा. शंख वाजव. झाले काय
तर मित्रांनो आपली पूजा संपन्न झाली जलदेवतेची आणि इकडं हे बघा इकडं आता प्रसाद वाटपात सुरू आहे हे बघा बोलत जा आता पुढच्या वर्षी आहे आम्ही पण आहो बाई आम्ही पण आहो आम्ही काय अरे साला जुना तो सोना आहे नवीन दिवशी तुम्ही किती पण गेला पण जुन्यासारखी सर येत नाही शिर्डीचे साई अक्कलकोटचे स्वामी समर्थ शिर्डीचे साई मनीष नावाचं नाव घेते ओवी आणि साईची आई. तर मित्रांनो फायनली आपल्या विहिरीवरची जी दरवर्षीप्रमाणे जी पूजा होती जलदेवतेची ती पूर्ण झाली आणि आता आपल्याला वरती जायचं आहे जिथे आपण नवीन मंदिर बांधलं आहे तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तिथे आपण जायचं आहे आता चला. तर मित्रांनो आता आपण आलो आहे जिथे साईबाबाचं मंदिर आपण बांधलं आहे नवीन त्या मंदिराजवळ आलो आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवतो आपलं साईबाबांचं मंदिर हे बघा हे इकडं आहे आणि इकडं सर्व डेकोरेशन वगैरे सर्व झालेलं आहे. हे सर्व इथं हा स्टेज बांधलेला आहे जे सांस्कृतिक कार्यक्रम होतील त्या लोकांसाठी जिथे आपण एक नवीन स्टेज बांधलेला आहे. पहिला आपला मंदिर इथे मध्ये होता इथे मध्ये आता तिथं साईडला घेतला आहे मला दाखवतो आतमध्ये जाऊन आपलं नवीन मंदिर आहे हा इथे आपल्या साईबाबांचा सिंहासन आहे. तुम्हाला इकडून साईडून दाखवतो मंदिर कसं आहे. एक मिनिट तयारी चालू आहे आणि बघा इकडं आपले दोन महाराज आहेत दोन महाराज आपले पूजेची तयारी करतात गणपतीची तिथे आपली मूर्ती बसणार आहे साईबाबांची मूर्ती आहे. मित्रांनो आता आपण इथे आपल्या साईबाबाची जी मूर्ती आहे तिचे इथे स्थापना करतोय. हे बघा इथं आता या राजू साहेबांचा सिंहासन आहे त्या सिंहासनावरती आपण साईबाबांची मूर्ती बसवणार आहोत. आता इकडे सर्व तयारी चालू आहे. हे बघा इकडे
छोटा आहे आणि स्टँड आहे. नाही कसा वाजतात तो हवा जात सरळ पुढं तिकडनं ये ना. तिकडनं असं त्यांच्या समोर गेला पाहिजे होता. तसाच महिला मंडळाचा सूचना आता प्रांत प्रतिष्ठा करण्याची वेळ आलेली आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याची कृपा करावी नम्र विनंती. आता दक्षता घ्या. तुमचे सर्व गामाला कुलदेव साहेबांचं स्मरण करा. हरम श्री महागणाधिपती इष्टदेवतो बिनो ग्रहदेवतो बिनो ग्रामरो ब्राह्मण हरम फुलानी पाणी जमीन हरम पृथ्वी समरिता ऋषी कर्म देव चतुर चंदा आसने विनियोगम ओम पृथ्वी दुधात धारण करू गंधी भगवद्वान ओम भगवद्वान बल विक्रांत बल प्रथम बल भूत अघोर घोर घोर सर्वे ओम वामदेवाय नमः जैताय नमः सहिताय नमः कल विक्रायण बल प्रथम बल भूत घोर 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 सर्वे ओम ओम वायामि सावें पूजयामि दीपं धूपं दर्शयामि दीपं धूपं दर्शयामि
प्रार्थना पूर्वक ओम भूमाता देवता प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि अवामि साभिं पूजामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं बलप्रदं बलभूतं गौरवगौरवं मदिवनं अजेशाय नमो दधिसं द्रुतं सम शर्करं तमं शर्करं समर्पयामि आस्पतिला सुगंधाग्नेसन धूपं दीपं दर्शयामि दीपं धूपं दर्शयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि अवामि साभिं पूजा इकडे ना अरे इकडे या बापरे या फुलडा हो शंख वाजव तीन वेळा नमस्कारं करोमि हा पाणी तर मित्रांनो फायनली आम्ही त्या क्षणाची वाट आम्ही जवळजवळ वर्षभर बघत होतो
ते म्हणजे आमचं साईबाबाचं मंदिर होतं जे आता पूर्ण झालं आहे आणि आता त्याच्यामध्ये आत्ताच बघितलं असाल तुम्ही की त्याच्यामध्ये आता साईबाबाच्या मूर्तीची स्थापना वगैरे झालेली आहे. आता ह्याच्यानंतर इथून आपल्याला जायचं आहे साईबाबाच्या ज्या पादुका आहेत म्हणजे दत्ताराम गोटल जे आहेत त्यांच्याकडून मंदिरासाठी दिलेल्या आहेत पादुका, त्या त्यांच्याकडून घेऊन यायच्यात मंदिरामध्ये.
आणि एक आपल्या आता वरती मला ना आपल्या ही आपली साहेबांची मूर्ती पकडायला लागली होती पाण्याने त्या मूर्तीला घेऊन आपले श्री घोटे खलाटी ग्राम दैवता घोडे खलाटी ग्राम वासने साईबाबेचागम संकल्पम पूजनादेशनिम हरम नानाविध ओम नानाविध प्राणीनां जनित दुर्योषमय यथातथ वेदादि साधन इनदा दोष दर्शन श्रीं रुद्र रुद्र ओम एक गायपिशंत पंकजं जगदे श्री परमेश्वर साईनाथ प्रचा सदे जपे विनियोग अभिनत अंगुष्ठा भ्यनवसना नाचन ज्योतिषं ओम भुजे योगरं शुद्ध संगाशंगं शुद्ध गुण शुद्ध गुणातुला सदा सुभवे सदा शिवं भजे ओम भवे भवेनाथि ओम वायुमग्निकाय रवणमन भूत 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 ओम देवाय नमः श्रीताय नमः श्रीताय नमः बलप्रथमाय नमः भूततमाय नमः घोर 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 देव मम देवाय नमः ओम सतो जतम वयम भव्य परिणामी भगवाय नमः बल विक्राय नमः आज आपण दांपत्य याला सांगायला ओम ओम ततो जतम ततो माझा कार्ड मला पण करायचा आधी. बल विक्राय नमः बल भूतन घोर 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 ओम मम देवाय नमः देवान ओम अग्निशमे इंद्रशमे सोमाशमे इंद्रशमे परिदाशमे सर्वदशमे इंद्रशमे पुष्पाशमे इंद्रशमे इंद्रशमे वरुणशमे सायन्द्रशमे रताशमे दुर्वैष्णवशमे इंद्रशमे मरुदशमे ओम विश्वाशमे देवाशमे पृथ्व्यामे चन्द्रशमे इंद्रशमे दुर्दशमे दशाशमे इंद्रशमे सुदिशमे के ओम तद्दोजनं प्रपद्यामि मित्रांनो आता मंदिरावरती कलश चढवतो आहे आणि हा कलश बाहेर नेतो. हा कलश आहे आणि हा कलश आता वरती मंदिरावर न्यायचा. पार्टी आहे तिथे तनु तू साईडला कर ना जरा साईडला कर ना हा जा जा मित्रांनो आता कलश आणि झेंडे लावून झालेत मंदिरावरती आणि आता आरतीला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर मग महाप्रसादीला सुरुवात करायची आहे. Jai
राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय, साई बाबा की जय। संध्याकाळी 7:00 घ्या. माईक तुम्ही घ्यावा ते साईबाचे असते आता मी पण घेत नाही म्हणजे सर्व वेगळं बोलून आले. आता ते बोलणार त्यांच्याकडे देतो सर्व काका बाहेर बोलत होते ना माईक एक मिळून पाहिजे काय बोलतात ते ऐकायला येत नाही ना. मागे पुढे होतो मागे पुढे होतो. हे द्या तीर्थ द्या. बनवलाय प्रसाद कुठे आहे? तर मित्रांनो आता झाली महाप्रसादाला सुरुवात झाली. आरती वगैरे झाली, पूजा संपन्न झाली आणि आता इकडे महाप्रसादीला सुरुवात झाली. तर मित्रांनो आता महाप्रसाद घेऊन झाले सर्वजण महाप्रसादीचा आनंद घेतला आहे आणि आता याच्यानंतर लहान मुलं किंवा लेडीज वगैरे सर्वांचे गेम्स आहेत आणि त्यानंतर आजचा दिवसाचा कार्यक्रम पूर्ण संपेल आणि मग पुढे दोन दिवसाचे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आपण नंतर घेणार आहोत 2 दिवसामध्ये. दे जाना अरे हा पडला हा मार तो मार उठव त्यांना तिकडे तेव्हा खाली येतील ते. कमान समोर बसलेलो बरेच जण बसले समोर. अरे दुसरा बाप अरे हा मुद्दावर करतोय, ह्याला माहिती आहे हा मुद्दावर कसा करतोय. उजव्या साईडला वळून फटकव हा त्या पायऱ्यावरून वरती चढ. अरे हा मुद्दावर आला त्या साईडला तुम्हाला एका वेळी फटकव. काठी उभी करायची हा काठी मागे. अरे वा काय फटका होता रे एकदम सुपर.
राहून खेळायला मजा घ्यावा, मजा घ्यावी या सणाची. अरे वा 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 वा, काय चालू आहे काय फटका होता रे, कुठला ठेवला तो राघवेंद्र काढत लावला. काय स्पीड आहे आज तिकडून ऐकणं जरा नाही. वा 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 वा, अरे 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 अरे, त्या राजालाच का मारलं होतं सगळं. अरे वा, काय काय आहे रे, एकदम लय भारी. हो हो हो, पाय टाकता. अरे वा 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 वा, अरे पडला रे, काय अरे अरे एक्सप्लोजन पण नेल्यावरती एक्सप्लोजन येतं वा. कोणाचा बाजार बघ, आम्हाला नाही परत खिलवलं, न्याना का खिलवतात. खायला तुम्ही बाहेर बरोबर. तर मित्रांनो, साईबाबा मंदिराचा जो जीर्णोद्धार सोहळा होता त्या सोहळ्याचा पहिला दिवस संपलेला आहे आणि पहिल्या दिवशी कार्यक्रम पूर्णपणे व्यवस्थितपणे पार पडलेला आहे आणि रात्री जवळजवळ 3-4 वाजेपर्यंत सर्व स्पर्धा वगैरे चालू होत्या आणि त्यानंतर मग तो कार्यक्रम संपवला. म्हणजे सकाळी विहिरीवरची जी जलदेवतेची पूजा होती तिथून जो कार्यक्रम सुरू झाला तो रात्री जवळजवळ 3-4 वाजेपर्यंत, म्हणजे गावातील लहान मुलांच्या किंवा महिलांच्या ज्या स्पर्धा वगैरे झाल्या त्या स्पर्धा वगैरे घेऊन नंतर मग हा कार्यक्रम पहिल्या दिवसाचा संपवण्यात आला. या कार्यक्रमाला आपण जीर्णोद्धार सोहळा म्हणतो, कारण जुना जो साईबाबा मंदिर होता तो तोडून त्या जागी आपण एक नवीन साईबाबांचं मंदिर उभारले आणि हे मंदिर उभारण्यासाठी गावच्या जो मंडळ आहे आपला त्या मंडळाने खूप मेहनत घेतली. म्हणजेच आपले जे गावामध्ये जे लहान मुलांपासून जे वयस्कर मंडळी आहे त्या सर्व लोकांनी या मंदिर उभारण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि या मेहनतीला आज आपल्याला यश आलं आहे आणि या मंदिरामध्ये आपण एक साईबाबाच्या मूर्तीची स्थापना आज केलेली आहे आणि यापुढे असं आपल्या या मंदिरामध्ये दरवर्षी असे कार्यक्रम होत राहणार आहेत आता ह्यापुढे. तर मित्रांनो,
आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.